दुपारी अधूनमधून असा आवाज येतो का, आई मला भूक लागली, काहीतरी खायला दे. आणि त्यावेळेस असा प्रश्न पडतो की काय खायला द्यावंसं. पण अशा पद्धतीची बेसनची खुसखुशीत अशी ही पापडी एकदा बनवून ठेवा, महिनाभर सहज टिकते आणि बनवायला अतिशय सोपी. तर इथे मी अर्धा किलो प्रमाणात पॅकेटचं बेसन पीठ घेतलेलं आहे. आता यामध्ये बारीक बेसन असल्यामुळे भरपूर प्रमाणात गुठळ्या असतात, तर त्या फोडण्यासाठी इथे आपण हे जे बेसन आहे संपूर्ण चाळून घेऊया. तर बेसन चाळून झालंय. त्यानंतर हे बेसन जे आहे यामध्ये अजिबात हळदीचा वापर करायचा नाही, कारण यामध्ये आपण थोडा सोडा घालणार आहोत. तर सोडा घालण्यासाठी इथे हळदीचा वापर न करता अगदी पाव चमचा इतका मी पिवळा रंग जो असतो तो घातलेला आहे. त्यानंतर एक स्लरी तयार करूया. तर इथे साधारण 4 चमचे जे आपले पोह्याचे चमचे असतात त्याच चमच्याने 4 चमचे तेल आणि 4 चमचे पाणी घेतलं. त्यानंतर चवीनुसार मीठ घेतलं आणि अर्धा चमचा इतका सोडा घेतला. पोह्याचा चमचा असतो ना त्यानेच अर्धा चमचा सोडा घेतला. मिक्सरमध्ये साधारण मिनिटभर फिरवून घेतलं आणि अशी काहीशी स्लरी जी आहे तयार झाली. ही स्लरी जी आहे बेसन पिठामध्ये घालून घेतली आणि व्यवस्थित अगोदर मिक्स करून घेऊया. म्हणजे काय होतं, ही जी स्लरी आहे संपूर्ण पिठाला व्यवस्थित लागली जाते. आता ह्याचं जे पीठ बनवायचं आहे खूप जास्त शेवीसारखं घट्टसर सुद्धा बनवायचं नाही आहे किंवा मग खूप जास्त पातळसुद्धा बनवायचं नाही. अगदी मीडियम थिकनेसचं बनवायचं आहे आणि जसं जसं लागेल ना तसं तसं पाणी घालायचं. एकदाच पाणी घातलं तर पीठ जे आहे पातळ होण्याची शक्यता असते. त्यामुळं हवं तसं थोडं थोडं पाणी घालून छान असं याचं पीठ लावून घेऊया. आता पीठ लावताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की एकच डायरेक्शनने पीठ जे आहे चोळत राहायचं व्यवस्थित, अजिबात गुठळ्या होऊ द्यायच्या नाही आणि व्यवस्थित असं हे पीठ जे आहे छान स्लरी टाईप पीठ जे आहे तयार होतं. आता ही जी बेसन पापडी आहे बनवायला इतकी सोपी आहे, एकदाच बनवली तर महिनाभर सहज टिकते. हवं तर तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा नेऊ शकता किंवा मग संध्याकाळच्या चहासोबत सुद्धा स्नॅक्ससाठी उत्तम पर्याय आहे. तरी ते साधारण मला सव्वा वाटी जे आहे इथे पाणी लागलेलं आहे. थोडं थोडं करून पाणी घातलं. अजून थोडंसं घट्टसर आहे पीठ, त्यामुळं आणखीन थोडंसं पाणी घालूया आणि छान असं याची जे आहे पीठ लावून घेऊया. आता तुम्ही पाहिलंच असेल की मी पूर्ण पीठ मळेपर्यंत एकच डायरेक्शनने पीठ मळून घेतलेलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे हे पीठ कुठल्याही चमच्याने किंवा मग एखाद्या विस्परने न मळता हाताच्या साह्याने मळा, म्हणजे जेणेकरून छान असं हे पीठ जे आहे छान स्लरी टाईप मळलं जातं. तर हे बघा, थोडंसं आणखीन पाणी घातलं आणि व्यवस्थित असं 2 मिनटं फेटाळून घेतलं. 2 मिनटं फेटाळल्यानंतर आणखीन थोडंसं घट्ट वाटलं कारण याची लेअर येत नाही, त्यामुळे आणखीन चमचाभर पाणी घातलं साधारण आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. एकदाच पाणी न घालता थोडं थोडं घालायचं, म्हणजे पाण्याचा सुद्धा अंदाज येतो आणि पीठसुद्धा व्यवस्थित लागलं जातं. तर हे बघा, परत 2 मिनटं छान असं फेटाळून घेतलं, जेणेकरून आपण जे पाणी घातलेलं आहे ते संपूर्ण पिठामध्ये व्यवस्थित मिक्स होतं. आणि रंग तर तुम्ही पाहू शकता, मस्त असा पिवळसर रंग आलेला आहे. ही जी बेसन पापडी असते खूप जास्त पिवळीसुद्धा नसते किंवा खूप जास्त पांढरी शुभ्रसुद्धा नसते, अशी हलकीशी जी आहे पिवळसर असते. आपण जेव्हा आपण मार्केटमधून आणून खातो तर आपल्याला ती खावीशी वाटते. तर तुम्ही एकदाच अशी बनवून ठेवली ना तर महिनाभर टिकते. आणि ज्यावेळेस आपण घरी पदार्थ बनवतो तर ते छान असे चांगल्या तेलातून, आणि महत्त्वाचं म्हणजे आपण ही स्वच्छतेची काळजी घेऊन बनवतो. तर अशा पद्धतीने मनामध्ये कुठली धाकधूक न राहता आपण ही जी पापडी आहे मुलांना मनसोक्त खाऊ घालू शकतो. तर हे बघा, असं काहीसं पीठ जे आहे आपल्याला हवं आहे, त्यामुळं अशा पद्धतीने एक सोऱ्या घ्या आणि जी पापडीची चाळणी असते ना ती घ्या. त्याला आहे ना सोऱ्याला थोडंसं तेलाने ग्रीस करून घेतलं. आता ही जी खडबडीत जागा असते ना पापडीवरची, तर ती ना खालच्या साईडला घ्यायची आणि जी मऊ मऊ असते ना ती वरून घ्यायची. सोऱ्या जो आहे व्यवस्थित पॅक करून घ्यायचा, जेणेकरून आपलं पीठ जे आहे सोऱ्यामधून बाहेर येणार नाही. थोडंसं तेलाने जर सोऱ्याला ग्रीस करून घेतलं ना तर पीठ जास्तीचं चिकटत नाही. आणि ज्यावेळेस आपल्याला हा जो साचा आहे किंवा सोऱ्या आहे हा स्वच्छ करायचा असतो ना, तेव्हा आहे ना खूप जास्त वेळ लागत नाही किंवा खूप जास्त त्रास होत नाही. आता हे जे पीठ आहे हे साच्यामध्ये भरून घ्यायचं आणि व्यवस्थित असं एकदाच भरून घ्यायचं, कारण याला जे आहे भरपूर असं हे पीठ यामध्ये बसलं जातं आणि घट्टसर नसल्यामुळं पटापट अशी ही पापडी निघून येते. तर व्यवस्थित अशा पद्धतीने हे जे पीठ आहे सोऱ्यामध्ये भरून घेतलं आहे आणि तोपर्यंत इकडे मी तेलसुद्धा तापवायला ठेवलेलं होतं. आता तेल किती गरम करायचं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. तर जास्तीचं कडक तेल अजिबात करायचं नाही, म्हणजे
जसं आपण शेवसाठी तापवतो ना त्याच पद्धतीचं तापवायचं, जेणेकरून आपली पापडी छान तळली जाईल आणि खूप जास्त डार्क असा रंगसुद्धा येणार नाही. थोडासा पिठाचा गोळा टाकून पाहिला तर छान पद्धतीने तेल व्यवस्थित गरम झालेलं होतं. लगेचच आता यामध्ये पापडी सोडून घेऊया. तर पापडी सोडताना जसं आपण शेवीचा घाणा घालतो ना त्याच पद्धतीने हे पापडीचा जो आहे व्यवस्थित असा घाणा सोडायचा. एका साईडने घेतली की दुसऱ्या साईडने व्यवस्थित जोडून घ्यायची. आणि ज्यावेळेस आपण यामध्ये तेलामध्ये पापडी सोडत आहोत तर गॅसची फ्लेम जी आहे लो ठेवायची, जेणेकरून आपल्या हाताला चटका लागणार नाही किंवा तेल उडणार नाही. आणि मग ज्यावेळेस आपली पापडी तेलामध्ये सोडून होते तेव्हा ही जी गॅसची फ्लेम आहे ही हाय करायची. म्हणजे काय होतं, ही जी पापडी आपण यामध्ये सोडा घातलेला आहे तर जास्तीचं तेल शोषून घेत नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे जर आपण तळताना थोड्याशा काही ट्रिक्स आणि टिप्स वापरले ना तर अजिबातच ही पापडी तेलकट होत नाही. तर हे बघा, साधारण 2 मिनटं इतकी एका बाजूने तळून घेतली. त्यानंतर वरची बाजूसुद्धा तेलामध्ये सोडून घेतली आणि खालची बाजू जी आहे म्हणजे जी वरची बाजू होती तेलामध्ये घातलेली ती बाजू साधारण 1 मिनिट 1.5 मिनिट आपण तळून घेऊया. तेलाचे बुडबुडे हलकेसे कमी झाले की मग आलटत पलटत ही पापडी जी आहे तळून घ्यायची. आता आलटत पलटत म्हणजे खूप वेळेस खालीवर करायची नाही, एकाच वेळेस एक बाजू तळून घ्यायची, त्यानंतर दुसऱ्या वेळेस दुसरी बाजू तळून घ्यायची. याच पद्धतीने संपूर्ण पापड्या ज्या आहेत तळून घ्यायच्या. आता याला व्यवस्थित निथळून काढून घ्यायचं. धरताना अशा पद्धतीने दोन्ही चमच्याने दाबून धरायचे, म्हणजे काय होतं, तेल व्यवस्थित निघून येतं. आणि महत्त्वाचं म्हणजे आपली ही जी पापडी आहे तुटली जात नाही. लगोलग लगेच दुसरीसुद्धा पापडी सोडून घेऊया. तर याच पद्धतीने दुसरीसुद्धा पापडी सोडून घेतली. सोडताना गॅसची फ्लेम जी आहे लो ठेवली आणि पापडी सोडून झाली की गॅसची फ्लेम हाय करून घेतली. तर अशाच पद्धतीने आपली पापडी जी आहे एका मागोमाग याच पद्धतीने मी तळून घेतली. जसेच बुडबुडे कमी होतील तसेच ही पापडी जी आहे वरची बाजू तेलामध्ये खाली सोडायची आणि खालची बाजू जी आहे वर करून अशाच पद्धतीने तळून घ्यायची. हवं तर तुम्ही चहासोबत, स्नॅक्ससाठी किंवा मग प्रवासासाठी किंवा मग ट्रिपसाठी किंवा मग छोट्या मोठ्या पार्टीसाठी अशा पद्धतीने ही खुसखुशीत पापडी तयार होते. लहान मुलंसुद्धा आवडीने खातात आणि वृद्धांनासुद्धा खाता येईल इतकी खुसखुशीत अशी ही पापडी तयार होते. तर अशाच पद्धतीने संपूर्ण पापड्या जे आहे मी तळून घेतलेलं आहे. जास्तीचं तेलसुद्धा लागलेलं नाही आहे आणि जितकं तेल घातलेलं होतं कढईमध्ये त्याचं अर्धसुद्धा तेल या ठिकाणी मला लागलेलं नाही आहे. आणि अर्धा किलोची बेसन पापडी जी आहे अचूक प्रमाणामध्ये अचूक साहित्यामध्ये तयार होते आणि अजिबातच तेल न शोषणारी आणि खाताना मस्त अशी ही खुसखुशीत चव देणारी आणि अशी पापडी आपली तयार होते. तर दुसरीसुद्धा पापडी काढून घेतली, छान निथळून काढून घ्यायची. ह्याला तुम्ही कुठल्याही डब्यामध्ये भरून ठेवली तरीसुद्धा चालेल, फक्त पूर्णतः थंड झाली की मगच डब्यामध्ये स्टोअर करा. गरम गरम डब्यामध्ये भरू नका, जेणेकरून पापडी जी आहे लूज पडेल. तर अशाच पद्धतीने संपूर्ण पापडी जी आहे ते तयार करून घेतली. त्यानंतर मस्त असं यावर जो आहे तळलेला कढीपत्ता किंवा मग मिरची, तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही यावर घाला आणि मस्त खुसखुशीत पापडी एन्जॉय करा. हवं तर ही पापडीचे लेयर्स जे आहे असेच डब्यामध्ये भरले तरीसुद्धा चालतील किंवा मग तुम्हाला असे मोडून भरायची असेल तर मोडून भरली तरीसुद्धा चालेल. हवी तशी भरा, पण एकदा बनवा आणि महिनाभर खा. तर अशाच पद्धतीची ही खुसखुशीत पापडी जी आहे तयार झाली. चला तर मग तुम्हाला माझ्या पापडीची रेसिपी कशी वाटते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपी लाईक करा आणि एक छानशी कमेंटसुद्धा करा. आणि ही पापडीची रेसिपी तुम्ही ट्राय करायला अजिबात विसरू नका. पहा काय मस्त आपण जशी मार्केटमधून आणतो ना त्याच पद्धतीचे हे लेयर्स आलेले आहे आणि तशाच पद्धतीची ही पापडी जी आहे तयार झालेली आहे. मस्त अशी खुसखुशीत आणि खमंग पापडी ही तयार झालेली आहे. आता ही किती खुसखुशीत झालेली आहे ना याचा आवाजसुद्धा मी तुम्हाला ऐकवते. तर एक पापडी आपण या ठिकाणी तोडून पाहूया, तर तुम्हाला जेणेकरून याचा खुसखुशीतपणा कळेल. तर आवाज ऐका. तर अशाच पद्धतीने मस्त अशी ही खुसखुशीत पापडी जी आहे तयार झाली. चला तर भेटूया अशाच एक रेसिपीसोबत, भन्नाट रेसिपीसोबत, अचूक प्रमाणामध्ये, अचूक साहित्यामध्ये आणि महत्त्वाचं म्हणजे छानशा सोप्या रेसिपीसोबत. जर रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.